संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवलेली आहे। धस यांच्या निशाण्यावरती आता परळीमधले पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे आलेत। केंद्रे गेल्या 15 वर्षांपासून परळीत आहेत। त्यांच्याकडे 15 जेसीबी आणि 100 राखेचे टिप्पर सोबतच मटका व्यावसायिकासोबत भागीदारी असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता। या प्रकरणी भास्कर केंद्रे आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांचं फोनवरचं एक संभाषण समोर आलं। सुरेश धसांचे आरोप चुकीचे असून आपल्याकडे एकही टिप्पर नाही आणि जर असेल तर आपण राजीनामा देऊ असं केंद्रे सांगतात। गुणरत्न सदावर्ते यांनी न्यूज 18 लोकमतला हे संभाषण दिलंय। नमस्कार। ते काल ते सुरेश धसनं बाईट दिली आहे ना, भास्कर केंद्रे परळीचे एक जण आहेत, त्याचे 100 टिपर आणि 15-25 जेसीबी आहेत आणि एवढा म्हणजे 2 नंबरचे धंदे करतोय परळी सगळा हेच धंदा चालतोय। गुन्हे आहेत का भास्कर याच्यावर? गुन्हे आहेत का त्याच्यावर? काय नाव त्याचं? काहीच नाही। भास्कर केंद्रे माझ्या गावातले आहेत। माझा तुला साधा प्रश्न विचारा कांगणे, त्यांच्यावर गुन्हे आहेत का? नाही 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 नाही। त्यांना कॉन्फरन्स कॉल वर घे। हा, 1 मिनिट चालू। हॅलो हॅलो। हा आपले वकील साहेब लाईन वर आहेत, सदावर्ते साहेब। ते बोला त्यांना। जी सर, भास्कर केंद्रे बोलतोय सर। हा भास्कर, काय काम करतो तू? सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला। हा, मग तुझ्यावर हे टिपर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना तर मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब। आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला, बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि 100 म्हणले। साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही। आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं। आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब। आणि दुसरी गोष्ट, मी काही असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही, पुरावा सांगतो। 17 सप्टेंबर 2020 ला माझी बदली झाली इथं। ते पण हर्ष पोद्दार तिथं एसपी होते, त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली। माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता। म्हणजे मला 4.25 वर्ष झालेत समजा कमीत कमी।